बऱ्याच लोकांना त्यांचे जॉब्स खूप आवडतात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. पण मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे. कारण तुम्ही जर आत्ता अशा सिच्युएशनमध्ये आहात की तुमचा करंट जॉब तुम्हाला अजिबात आवडत नाही आहे किंवा खूप स्ट्रेस आहे इन जॉब, जॉब सोडायचा आहे पण ते शक्य होत नाही आहे, मॅनेजर आवडत नाही आहे, सॅलरी कमी आहे, तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे ऐश्वर्या. तुम्ही पाहताय 2025 जानेवारी लेवल अप सिरीज, ज्यामध्ये मी 31 व्हिडिओज इन 31 डेज आणतीये तुमच्यासाठी, पॅक्ड विथ टिप्स अँड इनसाइट्स ऑन प्रोडक्टिव्हिटी, पर्सनल ग्रोथ, सेल्फ इम्प्रूव्हमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड एव्हरीथिंग यू नीड टू लेवल अप युअर लाईफ. फर्स्ट थिंग्स फर्स्ट, पहिले तर बघा, फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे तुमचं पैशावर नियंत्रण सुद्धा पाहिजे. पैशांवर नियंत्रण मिळवण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचं आर्थिक स्वातंत्र्य मिळणं. फायनान्शियल फ्रीडम पाहिजे तुम्हाला. आता जर तुम्ही तुमच्या पैशाचं चांगलं प्लॅनिंग करू शकला तर नोकरीच्या बंधनापासून मुक्त होणं अगदी सोपं होणार आहे. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत काही स्मार्ट पद्धती ज्या तुमचं आर्थिक जीवन सुधारणार आहेत. ओके, पहिले तर स्मार्ट सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट. म्हणजे सर्वात आधी तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्मार्ट सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली पाहिजे. तुम्हाला कधीही अचानक पैशांची आवश्यकता भासू शकते. यासाठी तुम्ही स्टॉक्स असतील किंवा म्युच्युअल फंड्स असतील किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली तर तुमच्याकडे फ्युचरसाठी एक सुरक्षित असा निधी तयार होतो. दुसरी गोष्ट म्हणजे ॲडिशनल इन्कम सोर्सेस. हे दुसरं महत्त्वाचं पाऊल आहे. जास्तीत जास्त इन्कम सोर्सेस निर्माण करणं. फ्रीलान्सिंग, साईड बिझनेस किंवा ऑनलाईन प्रोजेक्ट्स यामुळे तुमचं उत्पन्न वाढलं जाऊ शकतं. आणि आजकाल तर बघा, ऑनलाईन कंटेंट निर्माण करणं, ई कॉमर्स, कोचिंग किंवा डिजिटल मार्केटिंग हे सर्व मार्ग आहेत ज्यामुळे तुम्ही अतिरिक्त पैसे कमवू शकता. तुम्ही जॉब जरी करत असला ना तरी युअर 5 to 9 मॅटर्स. म्हणजे अशी एक म्हण आहे की युअर 5 to 9 मॅटर्स. याचा अर्थ काय? 9 ते 5 तुम्ही जॉब करता, पण जेव्हा तुम्ही घरी येता 5 ते 9 हा जो वेळ आहे तो तुम्ही काय काम करण्यात घालवता हे फ्युचरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. साईड इन्कम किंवा फुल टाइम करिअर होऊ शकतं जे तुम्ही 5 to 9 करणार आहात. माझं स्वतःचं एक्झाम्पल देते म्हणजे तुम्हाला कळेल. आता मी जेव्हा जॉब करायचे तेव्हा माझा जॉबचं टायमिंग होतं 6 AM to 2 PM, म्हणजे 6 ते 2 होता माझा बेसिकली जॉब. तर मी काय करायचे, घरी आल्यावर मला जेवढा वेळ मिळायचा तेव्हा मी यूट्यूब माझं सुरू केलेलं. मग स्क्रिप्टिंग असेल, शूटिंग असेल, एडिटिंग असेल, मी अगदी सगळं स्क्रॅचपासून शिकले होते आणि सगळं मी करायचे. म्हणजे आधी स्क्रिप्ट कशी तयार करायची, मग शूट करायचं, तेव्हा आय थिंक माझ्याकडे फोन होता, मग ते एडिट कसं करायचं, ते सॉफ्टवेअर शिकणं. तर ह्या सगळ्या गोष्टी मी जेव्हा मी ऑफिसवरून यायचे, जेवायचे, थोडासा आराम करायचे, यायला जरी 6 to 2 होतं माझं ऑफिस, पण तरी यायला एक 3:30 तरी व्हायचेच घरी, कारण लेट कधी कधी सुटून 3:30 व्हायचे. मग आय थिंक 5 to 7 किंवा म्हणजे मी एक 2-3 तास काम करायचे, पण खूप मन लावून काम करायचे. कारण मला तेव्हापासून वाटत होतं की नाही, मला काहीतरी वेगळं करायचं आहे, मला काहीतरी स्वतःचं करायचं आहे. मला बेसिकली माझं असं होतं की मला जॉब लाईफ नको होतं. मी असं अजिबात म्हणत नाहीये की जॉब करणं वाईट आहे, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड, पण मला कुठेतरी तसं लाईफ नको होतं. सो मी जेव्हा जॉबवरून घरी यायचे मी खूप कष्ट केलेले आहेत. म्हणजे जरी वाटत असेल की अरे हा 6 to 2 म्हणजे नंतरचा अख्खा दिवस मोकळाच होता, पण तसं नसायचं. कारण मला नेक्स्ट डेचं प्रिपरेशन पण करायला लागायचं खूप सारं, सो त्याचं पण वर्कलोड असायचं. पण मी खूप मेहनतीने न चुकता जेव्हा मी नवीन यूट्यूब माझं सुरू केलेलं, मी ठरवलं होतं की आठवड्यातून या दिवशी व्हिडिओ जाणार म्हणजे जाणार. मग इतकं त्यासाठी मी काम केलेलं आहे. सो जे जॉब करून तुम्ही घरी येता आणि खरंच तुमच्यामध्ये जर ती पॅशन असेल की काहीतरी मला वेगळं करायचं आहे किंवा मला साईड इन्कम पाहिजे किंवा मला इतकं स्ट्रॉंग व्हायचं आहे की त्या साईड इन्कमच इतकं स्ट्रॉंग झालं पाहिजे की मी एक दिवस असा येईल मी तेव्हा जॉब सोडेन. सो हे तुमच्यामध्ये पॅशन पाहिजे आणि ते तुम्हाला तुमच्या 9 to 5च्या नोकरीपासून फ्रीडम द्यायला मदत करू शकणार आहे. सो दॅट शुड कम फ्रॉम विदिन यू, फ्रॉम इनसाइड ऑफ यू. आणि अजून एक गोष्ट म्हणजे इमर्जन्सी फंड. आता तुम्ही आर्थिक तुमचं जे फ्रीडम, फायनान्शियल फ्रीडम तुम्हाला जे मिळवायचं आहे, तर त्यासाठी ना इमर्जन्सी फंड खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे बघा, आत्ता तुम्ही विचार करा की 1 महिना तुम्ही काढताय
जगताय म्हणजे 1 महिना, तुम्हाला किती रुपये लागताय, किती पैसे लागताय, तुमचा किती खर्च होतोय 1 मंथचा, ते कॅल्क्युलेट करा. तुम्हाला माहिती असेलच, पण नसेल माहिती तर जरा डिटेलमध्ये कॅल्क्युलेट करा की 1 महिना जगण्यासाठी मला XYZ अमाऊंट लागते. तर मग ती XYZ अमाऊंट इंटू 6 टाइम्स म्हणजे पुढचे 6 महिनेचा तेवढी रक्कम तुमच्या बँकेत पाहिजे की पुढचे 6 महिने ते पैसे साठले पाहिजे फॉर इमर्जन्सी. हा फंड म्हणजे तुमच्या 6 महिन्यांच्या खर्चाची एक राखीव रक्कम असं समजा, की जेव्हा तुम्ही पैसे मॅनेज करायला सुरुवात करता तेव्हा तुमचं काम किंवा नोकरी सोडण्यासाठी तुम्हाला चिंता करायची गरज नाहीये. ओके, जीवनात काहीही आपत्ती आली तरी तुम्हाला माहिती आहे की ओके, माझा इमर्जन्सी फंड आहे, अगदी उपाशी काही मी मरणार नाही, पुढचे 6 महिन्याची माझ्याकडे रक्कम आहे. वर्स्ट केस सिनारिओ प्लॅन बी, प्लॅन सी तुम्ही बॅकअप ठेवू शकता. पण माझ्या मते जेव्हा तुम्ही काहीतरी एक प्लॅन ठरवता तेव्हा प्लॅन बी आणि प्लॅन सी ठेवायलाच नाही पाहिजे. आता ह्याच्यावर सुद्धा बरेच तुमचे वेगळे वेगळे ओपिनियन्स असतील. काय ओपिनियन आहे तुमचं ते मला कमेंट करून सांगा. माझं ओपिनियन मी सांगते तुम्हाला. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एक ठरवलंय की हा माझा प्लॅन ए आहे, तर यू शुड स्टिक टू दॅट प्लॅन नो मॅटर व्हॉट. 1 दिवस चुकाल, 2 दिवस चुकाल, पण तरी तुम्ही ठरवलं ना प्लॅन ए करायचा, मग तो प्लॅन एच करायचा. कारण जेव्हा द मोमेंट तुम्ही तो ठीक आहे प्लॅन ए नाही जमला ना तर मी प्लॅन बी करते, जेव्हा तुम्ही असं मनात विचार करता की प्लॅन ए नाही जमला तर प्लॅन बी करते, म्हणजेच कुठेतरी तुम्ही तुमचे एफर्ट्स कमी द्यायला लागता प्लॅन एला. ती गोष्ट होत नाही, कारण तुम्हाला माहिती असतं की अरे हे नाही झालं तर ठीक आहे, चल प्लॅन बी आहे माझ्याकडे. सो प्लॅन बी कधी रेडी करायचाच नाही असं मला वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. मी माझं स्वतःचं एक्झाम्पल देते. जेव्हा मी जॉब सोडत होते तेव्हा सुद्धा मी हेच केलं होतं. ॲक्च्युली कॅल्क्युलेट केलं होतं की घर खर्च किती असतो, राशनला किती रुपये लागणार आहेत, इलेक्ट्रिसिटी बिलला किती रुपये लागणार आहे, पेट्रोलला किती बिल लागणार आहे, थोडंफार जर बाहेर कधी खायची इच्छा झाली, कुठेतरी फिरायची इच्छा झाली, मूवी पाहायची इच्छा झाली, किती रुपये लागणार आहेत, हे सगळं कॅल्क्युलेट करून एक अमाऊंट ठरवलेली आणि ती अमाऊंट इंटू 6 किंवा आता मला एक्झॅक्टली आठवत नाही की मी 6 महिन्यासाठी केलेलं प्लॅन का किती, पण मग तेवढी रक्कम थोडीशी सेव्हिंगला बाजूला काढली होती आणि मगच मी जॉब सोडला होता. आणि मी तेव्हा जॉब सोडलेला जेव्हा मला थोडंफार साईड इन्कम माझं सुरू झालं होतं. सो म्हणजे नुसतं जॉब सोडा हे म्हणणं खूप वेग आहे. म्हणजे यू ॲक्च्युली नीड अ प्रॉपर प्लॅन फॉर इट. तुम्ही रँडमली हवेत बोलताय की अरे हां असं करेन तसं करेन आणि काही हाताशी नसताना जॉब सोडणं डेफिनेटली चुकीचं आहे. तू प्रॉपर प्लॅनिंग तर लागणारच आहे, कारण का आजकाल एक तर मार्केट सिच्युएशन इतकी अवघड झाली आहे. अजून एक एक्झाम्पल देते. सपोज कोणतरी आता बघा रेंटल प्रॉपर्टी किंवा स्टॉक डिव्हिडंड्सच्या माध्यमातून पॅसिव्ह इन्कम तयार करत असेल तर मग इझिली नोकरी सोडणं पॉसिबल होऊ शकतं इन फ्युचर पॉईंट. तर याच प्रकारे काय करायचं आहे, स्मार्ट सेव्हिंग, अतिरिक्त उत्पन्न पाहिजे आणि इमर्जन्सी फंड तुमचा तयार पाहिजे, म्हणजे थोडंसं फायनान्शियल फ्रीडम तुम्हाला मिळू शकतं, जे तुम्हाला तुमच्या 9 to 5 च्या जाळ्यातून मुक्त करू शकतं. सेकंड इज स्किल्स अँड पर्सनल ग्रोथ. नवीन कौशल्य शिकणं. आता स्वतःला अधिक सक्षम बनवायचं असेल तर नवीन कौशल्य शिकणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, हाय व्हॅल्यू स्किल्स शिका. डिजिटल मार्केटिंग झालं, कोडिंग झालं, काहीतरी डिझायनिंग असेल, यासारखी कौशल्यांची सध्या मागणी आहे. सध्या काय डिमांड आहे ते समजून घ्या आणि तुम्ही ते शिकू शकता. सेल्फ एज्युकेशनवर तुम्ही गुंतवणूक करा, ऑनलाईन कोर्सेस करा, बुक्स वाचा, चांगल्या मेंटर्सकडून शिकायला सुरुवात करा, स्वतःचं मूल्य वाढवा बेसिकली. सो चांगल्या स्किल्समुळे ना फ्रीलान्सिंग किंवा एंटरप्रेन्युअरशिपच्या अनेक संधी तुम्हाला मिळू शकतात. अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर डिजिटल मार्केटिंग किंवा कोडिंग शिकून तुम्ही फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट्स घेऊ शकता, ज्याने तुमचं एक साईड इन्कम सुरू होऊ शकतं आणि हू नोज साईड इन्कमचं कधी ते फुल टाइम इन्कम झालं तर चांगलीच गोष्ट आहे. थर्डली टाइम मॅनेजमेंट. वेळेचा योग्य उपयोग. वेळ हेच सर्वात मोठं तुमचं भांडवल आहे सध्या, कारण त्याचा उपयोग तुम्हाला योग्यच करायचा आहे. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यायचं आहे. ओके, व्यर्थ गोष्टींवर आपल्याला वेळ वाया घालवायचा नाहीये. डिस्ट्रॅक्शन्स सगळी टाळायची आहेत. फोन, सोशल मीडिया यावर थोडंसं लिमिट्स घाला, रिस्ट्रिक्शन्स ठेवा. टाइम ब्लॉकिंग किंवा पोमोडोरो टेक्निक वापरू शकता, दॅट इज व्हेरी इफेक्टिव्ह.
टू प्लॅन आउट युअर डे. यामुळे तुमचं काम एकदम जलद आणि एकदम इफेक्टिव्ह होतं. मी हे जे काही टेक्निक्सबद्दल सांगते ना, ह्या सगळ्या टेक्निक्स मी एक्सप्लेन केलेल्या आहेत माझ्या एंटायर जानेवारी लेवल अप सिरीजमध्ये. वेगळे वेगळे टॉपिक्स आणि खूप छान छान कन्सेप्ट्स मी एक्सप्लेन केलेले आहेत. सो जर तुम्ही अजूनही बाकीचे व्हिडिओज बघितले नसतील आधीचे, तर जरूर हे पूर्ण जानेवारीचे 31 व्हिडिओज नक्की बघा. जरूर काही ना काहीतरी नक्की तुम्हाला शिकायला मिळणार आहे. फोर्थ थिंग इज माइंडसेट शिफ्ट. म्हणजे काय, पहिले तर ना, यश म्हणजे मोठ्या पगाराची नोकरी हे असं नसतं. म्हणजे असं असू पण शकतं किंवा नसू पण शकतं. तुमचं समाधान कशामध्ये आहे, तुमचं सॅटिस्फॅक्शन कशामध्ये आहे ते फाइंड आउट करा. म्हणजे काही लोकांचं असतं की मला खूप पैसे मिळाले तर मी सॅटिस्फाईड. काही लोकांचं वेगळं असू शकतं की मला मे बी जग फिरायचं आहे, त्यासाठी मला पैसे कमवायचे आहेत. जेव्हा मी पूर्ण वर्ल्ड टूर करेन तेव्हा मला सॅटिस्फॅक्शन मिळेल. सो व्हॉट एव्हर, ते फाइंड आउट युअर व्हाय. का तुम्हाला पाहिजे आहे पैसे किंवा काय आहे सक्सेस अकॉर्डिंग टू यू. मग कोणाचं असू शकतं की नाही, मला छान फॅमिली बरोबर वेळ स्पेंड करायचा आहे, फॅमिली बरोबर आणि जवळच्या लोकांबरोबर मी हवं तेव्हा वेळ स्पेंड करू शकते, म्हणजे ती सक्सेस आहे माझ्यासाठी. सो इट व्हेरीज. ओके, सो तुमचं डेफिनेशन काय आहे ऑफ सक्सेस ते थोडंसं रिडिफाईन करा. आणि खूप महत्त्वाची गोष्ट, ओव्हरकम फिअर अँड सोशल प्रेशर. ओके, कधी कधी काय होतं, आजूबाजूचे लोक काय म्हणतील. ओके, अपयश बघा, अपयशाची जी भीती असते ना, तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवायला नाही पाहिजे कधीच. लोक काय म्हणतील ह्याचा आपण विचार करायचा नाहीये. आपण हाच विचार करतो की अरे कोणी असा बिझनेस केलेला नाहीये माझ्या घरी, आणि मग हातचा जॉब गेलाय आणि अजूनही बिझनेस चालत नाहीये. बघा, हातचा जॉब त्यांनी गमावलेला आहे, कोण लग्न करणार, किंवा बघा लग्न झालेलं आहे, एवढी सगळी रिस्पॉन्सिबिलिटी असून असं केलेलं आहे. लोक बोलणारच आहेत, पण तुम्हाला लक्ष द्यायचं नाहीये. तुम्ही जर प्रॉपर प्लॅनिंग केलंय, स्मार्ट इन्व्हेस्टिंग ऑलरेडी केलेलं आहे किंवा स्मार्ट इन्व्हेस्टिंगने सुरुवात केली आहे, तर तुमच्यावर वाईट वेळ येणार नाही. तुम्ही रँडमली अनप्लॅन्ड आणि अनशेड्यूल्ड गोष्टी करायला गेलात तर डेफिनेटली प्रॉब्लेम येणार आहे. पण जस्ट बिकॉज की लोक क्या कहेंगे ह्याच्यामुळे तुम्ही तुमचं डिसिजन्स किंवा तुम्ही तुमचं लाईफ हे तुम्ही बदलू नका. कारण हे एकच आयुष्य मिळणार आहे तुम्हाला. तुम्हाला ज्या पद्धतीने जगायचं आहे छानपणे ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे. अजून एक गोष्ट म्हणजे लांबचा विचार करा. ओके, लॉंग टर्म प्लॅनिंग थोडंसं पाहिजे. एकदम क्विक सॅटिस्फॅक्शनसाठी काहीतरी निर्णय घेऊ नका. लॉंग टर्म प्लॅन पाहिजे, लॉंग टर्म गोल पाहिजे. अजून एक 5व्या मुद्द्यावर बोलूया, दॅट इज बिल्डिंग अ फ्रीडम प्लॅन. म्हणजे काय, जसं मी एक विजन बोर्डवर व्हिडिओ केला होता की या वर्षी मला काय काय अचीव करायचं आहे. सो ते सगळ्या गोष्टी आपण विजन बोर्डवर मेन्शन केल्या. तसाच तुम्ही एक फ्रीडम प्लॅन बनवू शकता, ज्याच्यावर तुम्हाला काय करायचंय, तुमचे जे उद्दिष्ट आहेत ते स्पष्ट ठेवायचे. की किती पैसा, वेळ किंवा स्वातंत्र्य तुम्हाला हवंय ते ठरवा, प्रॉपर ठरवा. ॲक्शनेबल स्टेप सुद्धा ठरवा. की फॉर एक्झाम्पल 50% पगार मला सेव्ह करायचा आहे म्हणजे करायचा आहे, किंवा मला साईड बिझनेस सुरू करायचा आहे म्हणजे करायचा आहे. ॲक्शनेबल गोल्स ठरवा. ओके, आणि डिसिप्लिन पाळा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रगतीवर तुमच्या लक्ष ठेवा, शिस्तबद्ध राहा आणि कन्सिस्टंट राहा. बऱ्याचदा असं होतं की आपलं मोटिवेशन असं वर खाली, मोटिवेशन कॉन्स्टंट कधीच नसतं. सो ते आपल्यालाच कुठून तरी मोटिवेशन आणून आपल्याला पुश करायचं आहे. जितकं जास्त तुम्ही कन्सिस्टंट राहणार आहात तितकं जास्त छान तुम्हाला तुमचे गोल्स लवकर अचीव करता येणार आहे. फॉर एक्झाम्पल, जर आता एका व्यक्तीने 3 वर्षात नोकरी सोडण्याचं ठरवलंय, इन फ्युचर 3 वर्ष मी जॉब करणार, मग नोकरी सोडणार, आणि तोपर्यंत मग साईड बिझनेस सुरू केलेला आहे. या 3 इयर्समध्ये साईड बिझनेस सुरू करून मे बी पुढच्या 24 महिन्यांचा खर्च सेव्ह केलेला आहे. तर मग काय, तुम्ही इझिली नोकरी सोडू शकता. सो बेसिकली तुमचं आयुष्य तुमच्या हातातच आहे. 9 to 5च्या जाळ्यातून बाहेर पडून एक स्वतंत्र आणि आनंदी जीवन जगणं शक्य आहे. ओके, तुम्ही जर सिरियस असाल तर सिरियसली प्लॅन करा. तुम्हाला काय करायचं आहे, कळत नसेल की काय करायचंय, मग त्याच्यावर सुद्धा फाइंड आउट करा. त्यासाठीच मी जसं म्हटलं वेगळे कोर्सेस करा. पहिले तर फाइंड आउट युअर व्हाय. ठीक आहे, तुम्हाला का हे करायचंय आणि का ते करायचंय. कारण बरेचदा असं पण होतं की अरे यार उगाचच मी सोडला, हातचा जॉब सोडला, तुम्हाला नंतर रिग्रेट नको व्हायला. सो
प्रॉपर प्लॅनिंग करा. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये सांगा, कारण मी बऱ्याच वेगळ्या विषयांवर असं व्हिडिओज करते. 2025मध्ये हे चॅनलला थोडंसं नवीन रूप देते, वेगळे विषय तुमच्यासमोर घेऊन येते. जानेवारी लेवल अप सिरीज फर्स्ट टाइम मी चॅनलमध्ये अशी काहीतरी सिरीज आणते की जानेवारीचे 31 दिवसचे 31 व्हिडिओज तुम्ही पाहू शकताय. आणि डेफिनेटली काहीतरी नवीन तुम्हाला शिकायला मिळणार आहे, तुमच्या जीवनाला नक्की नवीन ऊर्जा देणार आहे. तर कसं वाटतं एकंदरीत सगळं, मला तुमची फीलिंग्स आहेत ते प्लीज कमेंट करून कळवा, थोडासा सपोर्ट द्या. मला पण छान वाटेल अजून असेच वेगळ्या टॉपिक्सवर व्हिडिओ करायला. तर येस, डेफिनेटली कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप शायनिंग, कीप ग्रोईंग अँड स्टे अमेझिंग. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय.